भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष, जिकडे तिकडे फोडाफोडी सुरू आहे अशी टीका माणिकराव कोकाटे यांनी केली। अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटेंनी महायुतीतल्याच भाजपवर निशाणा साधलाय। भाजपचं आयुष्य फोडाफोडीत चाललं। कोकाटेंच्या या विधानानं आता वादाची शक्यता आहे। खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे, आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड तिकडे फोड, इकडून फोड तिकडे, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। तुम्ही आम्ही सारे आज मोदींमुळे जिवंत आहोत असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। कोट्यवधी रुपये खर्चून मोदींनी कोरोना लस बनवली, म्हणून आज सारे जण श्वास घेत आहेत। रवींद्र चव्हाण यांनी हा दावा केलाय। तुम्हा आम्हा सर्वांसाठी लस बनवण्याचं काम, कोट्यवधी रुपये खर्च करून लस बनवण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं आणि ती तयार केली, मोफत दिली। मोफत सर्वजण जे आज श्वास घेतोय, आज आपण जे जिवंत आहोत, हे फक्त न फक्त एकमेव माणूस की ज्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी। अमराठी, मुस्लिम आणि ख्रिश्चनांना सुद्धा वाटतं की मुंबई शिवसेनेच्या हातात हवी। कांदिवलीतील मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। किती चोरी कराल, पक्ष चिन्ह चोराल, पण निष्ठावान आमच्याकडेच आहेत असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आपला बालेकिल्ला आहे ना, याच्यावरती भगवान आता आणखी दुसरं कुठलं फडकं फडकूच शकत नाही। फडकवण्याचा प्रयत्न करून बघा, म्हणजे मराठी तर आहेच, पण ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला आहे, विशेषतः कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे, ते सगळे अमराठी सुद्धा, अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगते की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेच्या हातातच ही मुंबई पाहिजे। आणि अशा या आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाही। मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की संपूर्ण खाण्याचे पदार्थ तिकडे असूनही गर्दी इकडे, हे आपलं प्रेम आहे। हे प्रेम कोणी चोरू शकतच नाही। पक्ष चोरू शकतं, नाव निशाणी अवधूत, तुम्ही जे गाणं आता म्हणताय ते गाणं सुद्धा चोरलंय त्यांनी। काय किती चोराल तुम्ही, पण ही माणसं आणि माझ्यावरती प्रेम करणारी, शिवसेनेवरती बाळासाहेबांवरती प्रेम करणारी, त्यांच्यावरती श्रद्धा निष्ठा असणारी ही जी मराठी असेल, मराठी मन आहेत, ती नाही चोरली जाऊ शकत। भाजपचा आत्मा मुंबई पालिकेत अडकलाय अशी टीका भास्कर जाधव यांनी केली। देवरुखमधील प्रचार सभेत ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी हा निशाणा साधला। अख्ख्या देशाची सत्ता मिळाली, मात्र त्यांचा जीव हा मुंबई महापालिकेत अडकलाय। तुम्हाला रत्नागिरीत कोण विचारतंय का हे बघा, असं उत्तर यावरती आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांना दिलंय। राजा हा राजा झाला, त्याला सगळं ऐश्वर्य मिळालं, तरी सुद्धा त्या राजाचा जीव हा पोपटा, म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये असतो। तसं भाजपचं झालंय, अख्ख्या देशाची सत्ता मिळाली, पण त्यांचा आत्मा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अडकलेला आहे, हे स्पष्ट होतं। पहिलं भास्कर जाधवांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात त्यांच्या पक्षात स्थान आहे का ते आधी सांगा। दुसऱ्यावर कसली टीका करताय? तुमचा आणि तुमच्या पक्षाचा उभाटा सेनेचा जीव कंत्राटदारात अडकलेला आहे। या सगळ्यांच्या कंत्राटदारात उभाटा सेनेचा जीव अडकलाय, त्यातनं मुंबईकरांना मुक्ती हवी आहे आणि तो संघर्ष भाजप लढतोय। तुम्हाला पहिलं रत्नागिरीत स्थान आहे की नाही ते आधी बघा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा। राजापुरात महायुतीच्या प्रचार सभेत शिंदे आणि फडणवीसांना फोन लावण्यात आलाय। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रचारावेळी एकनाथ शिंदेंना फोन केला। राजापूरच्या जनतेनं महायुतीला निवडून द्यावं असं शिंदेंनी यावेळी आवाहन केलं। तर या सभेत भाजपकडून फडणवीसांना फोन लावत प्रचार करण्यात आलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मी स्वतः राज्यामध्ये केलेलं काम, केलेल्या कल्याणकारी योजना हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत। परंतु मी एवढंच सांगतो की राजापूरच्या
नगराध्यक्ष नगर परिषदेमध्ये नगर विकासाचा निधी, नगर विकास विभागाचा निधी कुठेही कमी पडणार नाही ही खात्री मी आपल्याला देतो. पण त्यामध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती, भुयारी गटार योजना जे जे काय असेल, अनेक कामं केली असतील, अनेक कामं उर्वरित असतील, या सर्व कामांची जबाबदारी हा तुमचा एकनाथ शिंदे घेतोय. त्यांना तुम्ही आश्वस्त करा, काही कमी पडणार नाही. हो सर. श्रीकांत ताम्हळकर रिंगणात आहेत. त्यांना आणि त्यांच्यासोबत महायुतीच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो. अमृत सारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे. राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठा असेल, विविध इमारती असतील, भुयारी गटारी योजना असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील, या तयार करण्याचं काम आपण करतोय. लक्षात ठेवा, 2 डिसेंबरला भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा. एकनाथ शिंदेंनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना फोन केला. लातूरच्या उदगीरमध्ये MRI आणि सोनोग्राफी सेंटर उभारण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. इमारती केवळ बघायला ठेवल्यात का? एकनाथ शिंदेंनी आरोग्यमंत्र्यांना अशा शब्दामध्ये सुनावलं देखील. गोरगरिबांचं हे सरकार आहे, तत्काळ निर्णय घ्या अशा सूचना सुद्धा एकनाथ शिंदेंनी केल्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, अरे बाबा उदगीरला आले, उदगीरला आपले सुधाकरराव भालेकर आहेत ना, माजी आमदार, तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे, पण तिथं सोनोग्राफी नाही, MRI नाही, CT स्कॅन नाही, काही नाही, काही नाही. तात्काळ लवकर याची बैठक घ्या आणि सुधाकररावला बोलून घ्या, भालेरावला, आणि ताबडतोब करा. इथं जर नुसती बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवली काय? हा ताबडतोब सुरुवात करा. लोकांना मुंबईला जावं लागतं, दुसरीकडे लांब जावं लागतं. हे आपलं गोरगरिबांचं सरकार आहे, म्हणून आरोग्यमंत्री म्हणून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय